नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आयुष्याचं एक सत्य सांगणार आहे. जे कळलं तर तुमचं विचार करणं कायमचं बदलून जाईल. हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, स्वतःसाठी ऐका. कधी लक्ष दिलंय का? मोबाईल पडला की तो क्षणात तुटतो, पण तोच मोबाईल बनवायला महिने महिने मेहनत लागते. कारण एकच आहे, तोडणं सोपं असतं, घडवणं कठीण. आयुष्यही तसंच आहे. नोकरी सोडायला एक दिवस पुरतो, पण करिअर उभं करायला वर्ष लागतात. नातं तोडायला एक वाक्य पुरतं, पण विश्वास ठेवायला खूप वेळ लागतो. आज अनेक लोक म्हणतात, माझं काहीच होत नाही. पण सत्य काय आहे माहिती आहे का? ते प्रोसेस सहन करू शकत नाही. उदाहरण घ्या, पाण्याला उकळी आणायची असेल तर गॅस पेटवावा लागतो. पाणी स्वतःहून गरम होत नाही. त्याचप्रमाणे यश आपोआप मिळत नाही. त्यासाठी सातत्याची आंच लागते. आज लोक म्हणतात, थोडीच मेहनत करून मोठं व्हायचंय. पण मोठं व्हायला थोडी नाही, दररोजची मेहनत लागते. आता एक वेगळं उदाहरण बघा. डोळ्याला दिसत नाही त्यामुळे चष्मा लावतो ना आपण, तसंच आयुष्यात आपल्याला दिसत नाही ते डिस्ट्रॅक्शन असतं. उगाच फोन स्क्रॉल करणं, उगाच लोकांची मतं ऐकणं, उगाच स्वतःवर शंका घेणं, हे सगळं दृष्टी कमजोर करतं. यशस्वी लोक वेगळे नसतात. ते फक्त काय दुर्लक्ष करायचं आणि कशावर लक्ष द्यायचं हे ओळखतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधी मॅचस्टिक पेटवली आहे का? ती घासल्याशिवाय पेटत नाही. माणसाचंही तसंच आहे. तोपर्यंत काही होत नाही जोपर्यंत आतून मला करून दाखवायचं ही ठिणगी पेटत नाही. लोक टोमणे मारतात कारण त्यांना स्वतःवर विश्वास नसतो. पण जर तुम्ही ठरवलं ना, तर तो टोमणा तुमचं इंधन बनतो. मित्रांनो, हळू चाललात तरी चालेल, पण थांबू नका. कारण थांबलेले लोक विसरले जातात, चालणारे लोक इतिहास घडवतात. आज एकच प्रश्न स्वतःला विचारा, मी माझ्या स्वप्नांसाठी दररोज थोडं तरी काही करत आहे का? जर उत्तर हो असेल तर यश येणारच आहे. कमेंटमध्ये लिहा, मी थांबणार नाही. हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित कोणाची तरी झोपलेली जिद्द जागी होईल. पुन्हा भेटूया नव्या प्रेरणेसह.